लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना आनंदाची बातमी. संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. राज्याचे अतुल सावे जी आहे यांनी ही पोस्ट करून सांगितलेलं आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे हे मंत्री आहे संजय गांधी निराधार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे जीवनमान सुरक्षित व सक्षम करणे हेच आपल्या सरकारचे मुख्य ध्येय आहे. याचा उद्देशाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय जो आहे टेम्पररी ऑडिट असलेला लाभार्थ्यांचे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आले होते. मात्र आता वैध तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत हे लाभ वितरण सुरू करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. आनंदाची बातमी म्हणजे ज्यांच्याकडे तात्पुरते वैध प्रमाणपत्र आहे त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचे फायदे पुढीलप्रमाणे आपण घेणार आहोत. कारण की संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही बघता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील मानधन जे आहे नियमितपणे सुरू राहील असं इथं सांगण्यात आले. 2 नंबरच्या कॉलममध्ये 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कायमस्वरूपी प्रमाणपत्र न मिळालेल्या लहान बालकांनाही या निर्णयाचा मोठा आधार मिळणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे. प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जाऊन सक्षम डॉक्टरांकडून मुदत वाढवून घ्या जेणेकरून योजनेचा लाभ खंडित होणार नाही. कारण की हे मंत्री यांनी स्वतःही पोस्ट करून सांगण्यात आलेली आहे. आणि खाली सुद्धा बघू शकता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिलासा एक निर्णय म्हणजे राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णय वैध टेम्पररी ऑडिट कार्ड जे आहे असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे शासकीय योजनांचे लाभ आता प्रमाणपत्राच्या वैधतेनुसार सुरूच राहणार असं इथं सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे संजय गांधी निराधार योजनेतील मानधन सुरू राहील. श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन सुरू राहील आणि 18 वर्षाखालील तात्पुरते प्रमाणपत्रधारक बालकांनाही आता दिलासा देण्यात आलेला आहे. हे जे मंत्री आहे अतुल सावेजी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन पोस्ट केलेली या ठिकाणी बघू शकता. संपूर्ण माहिती आपण घेतलेली महत्त्वाची बातमी आहे. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.